सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। अमृतार्थं प्रपन्नानां व्यासविद्याप्रदायिने अहर्निशमहं वन्दे तामीशान मनोरमाम्। तप्तानां तापनाशाय आर्थानां आर्तनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां गुरवे नमः। भगवान प्रभू आमरेश्वरांच्या पावन आणि पवित्र चरणी नमस्कार करून जगद्गुरु फलसिद्ध महास्वामींच्या संजीवनी समाधीला वंदन करून सर्वच संत मंत महापुरुष या सर्वांच्या पवित्र मंगलमय चरणी नमस्कार करून सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांना स्मरण करून ऐतिहासिक आणि धार्मिक आध्यात्मिक असणारी नगरी मानवत नगरीमध्ये चालत असलेला आपला हा शिवभक्तीचा सोहळा, त्या भक्तीचं मला वाटते 8वं पुष्प आहे आज, बरोबर ना? 8व्या या पुष्पाचा परिभाग घेत असताना, सुगंध घेत असताना तो सुगंध इतका दरवळाला, आनंदाचा इतका दरवळत आहे की आपल्याला देहाचं भान सुद्धा राहत नाही। किंबहुना दिवसभराच्या दैनंदिन या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण सर्वच कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्या सुगंधाचा पराग आपण सेवन करत आहात। हा भक्तीचा मळा या ठिकाणी अमरेश्वराच्या सानिध्यामध्ये फुललेला आहे आणि भक्तीचा फुललेला मळा या मळ्यामधून आपल्याला जीवनावश्यक असणाऱ्या पुष्पाचा परिपाक घेणं आहे, सुगंध घ्यायचा आहे। ज्या पद्धतीनं मधमाशी विविध वेगवेगळ्या फुलांचा पराग सेवन करून तो हृदयामध्ये साठवलेला परागाचा आनंद या ठिकाणी एकत्र करून त्याचा मध म्हणजे गोड मधुरता त्याच्यातून तयार करते।